नमस्कार, स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण चैत्र नवरात्रीतील पूजाविधी, चैत्र नवरात्रीचे महत्त्व आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीत काय उपाय करायचे आहे हे बघणार आहोत। आता सर्वात अगोदर चैत्र नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो। या 9 दिवसांच्या उत्सवात देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते, ज्यामुळे भक्तांना तिची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात। चैत्र नवरात्रीचे महत्त्व असे आहे की चैत्र नवरात्रीची सुरुवात ही हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला होते। याच दिवशी हिंदू नववर्षांची सुरुवातही होते, त्यामुळे या नवरात्रीचे विशेष असे महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे। या काळात देवी दुर्गेची पूजा, उपवास आणि साधना केल्याने भक्तांना आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती आणि जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त होत असते। आता नवरात्रीतील पूजाविधी कशी करायची आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला सकाळी उठून आणि आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि कलश स्थापना करायची आहे। कारण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावरती कलशाची स्थापना करण्यास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते। देवीची ही स्थापना आपल्याला ह्या दिवशी करायची आहे। वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवी दुर्गेची मूर्ती स्थापित करायची आहे, ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। कारण कलश हे मांगल्याचे प्रतीक आहे। हिंदू धर्मामध्ये पूजेला, कलश स्थापनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आणि पावित्र्य मानले गेले आहे। त्यामुळे ह्या दिवशी कलश स्थापना करायची आहे आणि यानंतर आपल्याला अखंड ज्योती प्रज्वलित करायची आहे। कारण नवरात्र आणि अखंड ज्योतीचा संबंध अनन्यसाधारण असा आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने देवीची कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये नकारात्मक जी ऊर्जा असते ती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये संचारतो। कारण की दिव्याने सर्वत्र घर हे प्रज्वलित होत असते, प्रकाशमय होत असते आणि अंधकार दूर होतो। त्यामुळे या दिवशी अखंड ज्योतीला फार महत्त्वाचे स्थान आहे। आता जे उपाय करायचे आहेत की आपल्याला नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये येईल, त्यामध्ये पहिला उपाय असा करायचा आहे की नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह काढल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते। सोबतच गणपतीची पूजा विधीपूर्वक करणेही शुभ मानले जाते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात। यानंतरचा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे नवरात्रीच्या पूजेमध्ये लाल रंगाची फुले आपल्याला समाविष्ट करायची आहे। विशेषतः कमळाचे फूल देवीला अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते। गुलाबाची फुलंही तुम्ही वाहू शकता, कारण यामुळे धनसंपत्तीचे आशीर्वाद मिळत असतात आणि लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनामध्ये होत असते। त्यामुळे लाल फूल अर्पण करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। तिसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो लवंगाचा आहे। तो कशासाठी करायचा आहे, तर आर्थिक समस्या ज्या असतात त्या सुटण्यासाठी आपल्याला लवंगाचा उपाय करायचा आहे। नवरात्रीच्या पूजेदरम्यान आरती करताना दिव्यात 2 लवंगा टाकल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कामात यश मिळते। कर्जमुक्तीसाठी दररोज हातात लवंग घेऊन देवीची प्रार्थना करावी। आर्थिक तंगी दूर करण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दररोज देवीला 1 लवंग अर्पण करून मंत्र जप करावा। यामुळे आपल्या आर्थिक समस्या सुटण्यास मदत होत असते। त्यामुळे हा प्रभावी उपायही आपल्याला या नवरात्रीमध्ये जरूर करायचा आहे। यानंतरचा जो चौथा उपाय आहे तो म्हणजे विड्यांच्या पानांचा। तो कशासाठी करायचा, तर सुख समृद्धीसाठी। चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गेला विड्याचे पान अर्पण करणे शुभ मानले जाते। विड्याच्या पानावर 1 वेलची आणि लवंग ठेवून तयार केलेला विडा हा देवीच्या चरणी अर्पण केल्यास कर्जमुक्ती मिळते। करिअरमध्ये यश मिळण्यासाठी महाअष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर मोहरीचे तेल टाकून देवीला अर्पण करावे। यानंतरचा 5वा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वनस्पतीची जी मुळे आहे त्याचा तो उपाय करायचा आहे। नवरात्रीच्या काळामध्ये घराच्या मुख्य दरवाजावरती तुळशी, आंबा आणि शमीच्या वनस्पतीची मुळे बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा जाऊन आर्थिक समृद्धी वाढते। त्यामुळे हाही एक प्रभावी उपाय आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये अवश्य करायचा आहे। आता यापुढील जो नकारात्मक ऊर्जा घालण्यासाठी जो उपाय करायचा आहे तो म्हणजे देवी ब्रह्मचारिणीची पूजा ही विद्यार्थ्यांसाठी करायची आहे।
विद्यार्थ्यांनी चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा करून ज्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे, या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण संधिस्तता नमस्तस्ये 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 नमो नमः. या मंत्राचा जप करायचा आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये विद्या आणि बुद्धीची प्राप्ती होणार आहे. पुढील जो 7वा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे गंगाजलाचा आहे. गंगेचे पाणी शिंपडायचा हा उपाय आहे. नवरात्रीच्या काळामध्ये घरातील स्वच्छतेची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे, कारण नवरात्रामध्ये स्वच्छतेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपण सर्व स्वच्छता करूनच घटस्थापना करत असतो. नवरात्रीच्या काळामध्ये घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घेऊन घरभर गंगेचे पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक समृद्धी येण्यास मदत होते. त्यामुळे गंगाजल शिंपडण्याचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गेची पूजा, उपवास आणि साधना केल्याने भक्तांना आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती आणि जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये यश तर मिळणारच आहे, परंतु वरील उपाय आणि पूजाविधी भक्तिभावाने आणि श्रद्धेने जर केली तर देवी दुर्गेची कृपा आपल्याला प्राप्त होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येण्यास मदत होईल. त्यामुळे देवीची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून चैत्र नवरात्रीतील हे उपाय आपल्याला जरूर करायचे आहे आणि देवीची कृपा आपल्यावरती करून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, धन, धान्य आणि लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहील. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.